फलंदाज बाद केलं. काय चुकीशी होती, कुठे चुकी झालं तर कदाचित आपण झेल सुद्धा सुटले होतं असं वाटलं तर नव्हतं. पण तो असं वाटलं होतं का की मॅच जिंकायचं आहे, कारण की मोठी स्पर्धा आहे. वाटलेलं भीती, कारण पंडितनी कॅच सोडलेली पहिल्या दैवतची, तेव्हा थोडं भीती वाटलेली. नंतर मला कॉन्फिडन्स होता मॅच काढेल म्हणून. नाही, कुठेतरी आपण मध्ये 4 विकेट, अवघ्या 7 धावा, एक मोठा फटका. मला असं वाटतं कुठेतरी आपण मध्ये सतेजने केलेली चुकी आपल्या संघासाठी नक्कीच महत्त्वाची ठरली का, कारण तो फटका कदाचित तो नव्हता, पण तो रिव्हरचा फटका केला आणि चांगला चेंडू होता तो. हो नक्कीच, मी क्लोज आलो कीपर त्यासाठी, म्हणून तो फटका खेळला तो. नक्कीच. आज काय सांगशील, गावाचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला, कारण एक मोठी स्पर्धा आहे, नाईटची स्पर्धा नेण्यासाठी आज 24 गाव उत्सुक होते, पण आपण मध्ये तुम्ही तिसऱ्या फेरीत दाखल झालेत. गावाचा सपोर्ट फुल आहे मला आणि टीमला पण फुल आहे, असं काय नाही. नक्कीच बेस्ट ऑफ लक. मॅच चालू होते, शुभेच्छा आहेत तुम्हाला सुद्धा. त्याच दरम्यान पंचांचा याच्यात षटकार येते 6. जाऊया ओरडू प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. वागेश्वर रोड टीमचे 12th मॅन अजूनही आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचलेले नाही आहेत. चला दोन्ही टीम 12th मॅन आपण या. वागेश्वर रोड विरुद्ध संघर्ष किल्ला हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीवन. फटका चांगला इनसाइड आउट क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त फटका. राणा मोरेचा दे दणका चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. राणा मोरे ऑन फायर. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा बनवलात. संघर्ष 11 किल्ला विरोधामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिकला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज आहे राणा मोरेने आता अटॅक केलाय. ऑफ साइड रिजन मध्ये फोर्स करायचा होता, पंच करायचा होता, खरं तर पॉइंट रिजन मध्ये आपण पाहिलं राणा मोरेने बॅट ड्रिल केली, त्याने दाखवलं एक्झॅक्टली फटका कसा खेळायचा होता. येस, थांबून खेळायचा होता. बॅटचा संपर्क चेंडू नीट आला नाही आणि दरम्यान डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. बॉलर ऋतिकनं देखील सुरुवात चांगली झाली. राणा मोरेच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक भव्य षटकार आणि एक चौकार देखील आलाय. 333च्या सरासरीनं समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. एरी लॉंग ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिडॉन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. धाव एक. सिंगल धावसंख्या 11 11 11 या आकड्यावर सुरुवात चांगली झाली आहे. स्वप्नवत सुरुवात. खरं तर म्हटलं जातं जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा देयर इज ऑलवेज नीड ऑफ अ फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवातीची प्रत्येक संघाला गरज असते आणि ती स्वप्नवत सुरुवातीतनं मिळाली आहे. ती राणा मोरे आणि वागेश्वर रोटला. स्ट्रायकिंग इन वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज आशिष मोरेला आपण पाहतोय. अमोजी ढमाळ आणि सचिनजी रावकर साहेबांना विनंती करेन की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहिलं तर एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरसावत असताना स्कोरबोर्ड 12 वर आलाय. संयम ठेवला दुसऱ्या बाजूने आशिषनं, कारण त्याला माहिती आहे समोर राणा मोरेची बाट तळपली. आता त्याला स्ट्राईक वरती जास्त आणणं महत्वाचं आहे. आणि या षटकामध्ये पहिल्या 5 बॉल मध्ये आपण पाहतोय 12 धावा आलेल्या आहेत. वेगवान ऑन साइडला स्क्वेअर रेक्सच्या हातात सिंगल मिळेल का? हो मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला राणा मोरेनं. पहिलं षटक पूर्ण धावा आल्या 13. बिनबाद धावफलक 13 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम वागेश्वर रोड. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 13. एकही गडी बाद झालेला नाहीये. राणा मोरेची दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 12 धावांचं कंट्रीब्युशन त्याचं राहिलं पहिल्या षटकामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज षटक दुसरं आणि विवेक मोरेला आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्या. राणा मोरेनं अटॅक केलाय आणि
आता विवेक मोरेला कमबॅक करावा लागेल, मैदानाचा आतमध्ये कमबॅक करावा लागेल, प्रत्येकासाठी तो महत्वाचा असतो. आता वेळ जास्त घेऊ नका विनंती आहे. 4 षटकांची मॅच आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. आता आउटफील्ड मध्ये 5 फिल्डर स्वीपर कव्हर तैनात करण्यात आलाय. ऑस्टमच्या हलकासा बाहेर असू शकेल. लेग स्टंप वर हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल राऊंड दी लेग्स आला. खरं तर डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे तुमचं. स्वीपर कव्हर देखील तुम्ही ठेवलं आणि लेग स्टंप वरती जर बॉल टाकाल तर चेंडू चुकीचा. ज्या प्रकारे फिल्डिंग लावले त्या फिल्डिंगला अनुसरून तुम्हाला गोलंदाजी करणं महत्वाचं आहे, पण सध्या तसं काही घडत नाही आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा राऊंड द लेग्स आला व्हाईट बॉल. या दरम्यान आपण पाहतोय अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना आता 15 PrimsCricket.in युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल वेगवान होता, तितक्याच वेगानं अडवा पार्टनर राणा मोरेचा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं चेंडूला. 4 धावा. जबरदस्त फटका आपण पाहिला. फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि राणा मोरे मात्र आज वेगळ्या ऍक्शन मध्ये, वेगळ्या अनोख्या अंदाजामध्ये, एक अनोख्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून त्याला अटॅक करायचा अग्रेसिव्ह मोड त्याने ऑन केलाय. पहिल्या बॉल पासून अटॅक करतोय. षटकाराला चौकाराला त्यानंतर डॉट 2 सिंगल त्याच्या पारीमध्ये आपण पाहतो आणि दुसरा चौकार आता त्याचा इनिंग मधला. वैयक्तिक 16, सांघिक धावसंख्या 19 वर. फुल टॉस सोडणार नाहीये राणा मोरे. ऑफ स्टंपचा हलकासा बाहेर हात खोलण्याची संधी मिळाली, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. यापूर्वी ताकद आणि आता नजाकत. राणा मोरेचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग सुरू आहे राणा मोरेची आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये राणा मोरे इतकी चांगली बॅटिंग करतो आणि व्यासपीठावर त्यांचे पिताश्री अर्थात असं हरिश्चंद्रजी मोरे त्याचा बॅटिंगचा आनंद घेतात. एखाद्या खरं तर पितासाठी याहून आनंदाची गोष्ट काय असेल की आपल्या गावाला रिप्रेझेंट करताना आपला मुलगा मैदानाच्या आतमध्ये अशी बॅटिंग करतोय. आज त्या बापाला देखील अभिमान वाटेल या गोष्टीचा. असा खेळ राणा मोरे, पण इथे फटका, शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यापूर्वी जो फटका खेळला कदाचित तसा त्याच लयमध्ये फटका खेळला असता तर चांगल्या धावसंख्या तिथे मिळाल्या असत्या. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. फर्स्टला आला डॉट बॉल. 23 धावा धावफल कव्हर. 9 चेंडू मध्ये 23 बनलात. मोठ्या रनअपनं विवेक मोरे. वेगळा ऍक्शन ऑन साइडला गॅप मध्ये हा देखील बॉल आहे. यावेळेस फिल्डिंग पुन्हा खराब. हातांवरती बॉल ब्रश आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. मिड विकेटच्या पार. राणा मोरेचा आणखीन एक वार चौकार. पॉवर हिटिंगला आता सुरुवात झाली आहे. प्रोडक्टिव्ह ओव्हर ज्या गोष्टीचा उल्लेख केला, प्रोडक्टिव्ह ओव्हर इम्पॉर्टंट असेल आणि हेच का ते प्रोडक्टिव्ह ओव्हर, हेच का ते धावा बनणारे षटक आहे. कारण आतापर्यंत या षटकामध्ये अद्याप जर आपण पाहिले तर जवळपास 14 आल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पंचांच्या भूमिकेमध्ये दक्ष पंच आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची देखील चांगली कामगिरी, त्यांचा देखील आवर्जून उल्लेख होईल. डॉट बॉल आला. बराचसा कालावधीनंतर आले हा डॉट. 27 वर धाव फलक. अडवा बॅटनं समोर खेळायचा प्रयत्न होता. षटक पूर्ण दुसरं. 2 षटकांचा खेळ पूर्ण. धावा धाव फलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळतात. 27 विदाउट लॉस. वागेश्वर रोड संघाचा हा अप्रतिम खेळाडू राणा मोरेला आपण पाहतोय. चांगली सुरुवात त्याने करून दिली. इंडिव्हिज्युअली वैयक्तिक जर आपण पाहिलं तर राणा मोरेच्या बॅटमधनं 24 आल्या. त्यानंतर एक धाव आपण पाहिली आशिष मोरेच्या बॅटमधून आली आणि 2 अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये ज्या धावा आल्या त्या या षटकाच्या सुरुवातीलाच आल्या. आणि अशा प्रकारे धावसंख्या 27 च्या आकड्यावरती. काल देखील चांगला खेळ राहिला वागेश्वर रूट्स आणि आज देखील चांगलाच खेळ आपल्याला पाहायला मिळतो. संघर्ष किल्ल्याच्या विरोधामध्ये संघ नव्हता, त्या अनुषंगाने पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली. सेकंड राऊंड मध्ये ते येऊन पोहोचले. त्यांच्या समोर आव्हान होतं राणा मोरे अँड कंपनी अर्थात वागेश्वर रोड आणि त्या आव्हानाला सामोरं जात असताना पहिल्या 2 षटकामध्ये हाती अपयश आलंय. नीरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मिराज
संघर्ष किल्ला. विराज आणि मिराज येस ट्विन्स आहेत खरं तर. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, कारण किल्ला विभागातील एक नामवंत समालोचक मिस्टर के आमच्या समवेत आज पुन्हा एकदा आजच्या या रजनीमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये किल्ला म्हटलं की आमचे आणखीन एक युवा समालोचक खरं तर हर्षल मुंढे देखील आहेत. त्यांच्या वतीने देखील किल्ला संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला फिल्डिंग जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. रन ऑन स्ट्राइक. पुढे सरसावत ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, लॉंग दी कापेट डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला चेंडू, सेकंडचा कॉल, विकेट धोक्यात. आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण. धावचीच्या स्वरूपामध्ये असं वाटलं आशिष मोरेला आता स्वतःची विकेट सोडावी लागेल, पण नाही. दैव बलवंत आहे, नशिबाची आज सात पूर्णपणे वाघेश्वर रोड संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेतला हा 17वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच आहे. अकुट टप्प्याचा बॉल लवकर पिक केलाय, पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. राणा मोरे ही इज ऑन फायर नाव. त्याचा बॅटमन डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या वरून आणखी एक लांब पल्ल्याचा हा भव्य षटकार. पॉवर पॅक हिटिंगला सुरुवात आहे. ये तो जाकी बाकी आहे सांगत असताना राणा मोरेने धुडकूस घातला. आता त्याचा बॅटमन 2 षटकार आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर 4 चौकार देखील आलेले आहेत. वैयक्तिक 246च्या सरासरीने तो बॅटिंग करतोय. आय थिंक राणा एकच चॉईस बॉल आहे आणि मॅच बॉल आलाय देखील. धावसंख्या 36. आणि नक्की सलगच्या 3 षटकांसाठी एकंदरीत आपण पाहिलं तर हरिचंद्रजी मोरे साहेबांच्या वतीनं 5,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पहिला टप्पा आणि चेंडू सीमा पार, चौकार. आणि नक्की 36 वर सध्या बॅटिंग करतोय राणा मोरे. जर अर्धशतक त्यानं या स्पर्धेमध्ये झळकावलं तरी देखील आपण पाहतोय तब्बल रोख रक्कम 2,000 रुपयांचं पारितोषिक हरिश्चंद्रजी मोरे साहेबांच्या वतीनं. फटका हा देखील चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक उपस्थित. झील टिपला विकेटचा पतन. 14 बॉल मध्ये 36 धावा बनवल्या आणि 257च्या स्ट्राइक रेटनं धाव संख्या बनवत असताना या मॅच मधली गोल्डन विकेट मिळाली. राणा मोरे बॅक टू द डगआउट. वैयक्तिक आपण पाहिलं तर 36 धावांचं महत्वपूर्ण योगदान राणा मोरेनं दिलं. मोठा फटका खेळण्याच्या शोधामध्ये राणा मोरे बाद झालाय. नवीन फलंदाज नयन जोशी. ऑफ साइड मध्ये पॉइंटच्या डोक्यावर नयन जोशीचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर नयन जोशीचा बॅटमन चौकार आणि या चौकाराने षटक देखील पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 44. 44 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 44 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर. टीम वाघेश्वर रोड. सर क्वालिफाय मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. इथून
जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये, तिथून जिंकेल तो टॉप 3 मध्ये. आणि दरम्यान फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. बेधुंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आशिष मोरेच्या बॅट पण हा षटकार आला. जय भवानी रोट आणि आर के गवळवाडी कॅप्टन आपण सज्ज राहा. जय भवानी रोट आणि आर के गवळवाडी कॅप्टन सज्ज राहायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज प्रसाद बामुगडेला. नक्कीच नॉकआउट स्टेजचा आपण मॅचेस पाहिला होता. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रसाद भामुगडे मॅन फ्रॉम किल्ला आणि त्यानं अर्धशतक झळकावलं होतं. आता बॅटिंग तर जरूर चांगली केली आतापर्यंत या मॅच मध्ये. वागेश्वर रूटनं त्यांना थांबवायचं. प्रसाद भामुगडेला धीमा गतीचा हाफ ट्रॅकर होता. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच केले ड्रॉप. हो नाही धाव पूर्ण होईल का? आणि नयन जोशीनं केले पूर्ण धाव. दरम्यान आपण पाहतो टीमची टोटल एकंदरीत आता 53 या आकड्यावरती 53. धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष किल्ल्याने टॉस जिंकला होता. फिल्डिंगचा निर्णय आणि त्याचा अंगलठी आता आलाय की काय. नयन जोशी देखील तळपला आता मैदानाच्या आतमध्ये. खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलताय आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. नयन जोशीने देखील षटकार ठोकलाय. 5 चेंडूमध्ये 19 धावांची पार्टनरशिप बिल्डअप होताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजामध्ये पहिली विकेट लवकर मिळाली. चांगली बॅटिंग केली खरं तर राणा मोरेनं. वैयक्तिक 36 त्यानं बनवल्या आणि तोपर्यंत आशिष शांत होता. आणि जसा राणा बाद झाला आता आशिष देखील पेटलाय दुसऱ्या बाजूने. नयन जोशी देखील ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न. असे फटके नयन जोशी सातत्याने खेळतच असतो. क्रॉस दी लाईन अगेन्स्ट दी टर्न. पण आता मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू या षटकातला आता अंतिम या सत्रातला अंतिम चेंडू शिल्लक. 59 वर धाव फलक. ऑन साइडला फटका पाहायचा. प्रॉपर बॅटचा रडार मध्ये आणि मैदानाचा देखील बाहेर. शेवट गोड केलाय. नयन जोशीनं वैयक्तिक 18 धावांचं योगदान दिलं. 65 धावांचा डोंगर उभा केलाय 4 षटकांमध्ये. 65 ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट सेशन. खेळाचं दुसरं सत्र आणि 66 धावांची गरज असेल. 66 रिक्वायर्ड. संघर्ष किल्ल्याला. विनंती असेल जय भवानी रोट आणि आरके गवळी संघ चला टॉस साठी या. कारण पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. क्वालिफायर मॅच तर आपण पाहतोय तर तुषार मोरे इथे आलेला आहे. आरके गवळी संघाचा संघ नाही. चला आपण सुद्धा या टॉस साठी. पहिली मॅच आहे. आता मात्र 6 मधून 3 मध्ये जायचं आहे. चला आरके गवळी संघाचा संघ नाही. विनंती असेल फास्ट या टॉस साठी. सनी फास्ट यायचे मित्रा. नक्की चला आपण या. आणि तुषारजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल तुषारजी शिंदे या पण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नक्की जो संघ इथे जिंकेल तो अर्थातच क्वालिफाय होणारा संघ असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. एक साइडला निशी कर्णेकरचा संघ जय भवानी रोट आणि त्यांच्या समोर असेल सनी यांचा आरके गवळी संघ. तुषार शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच आहे. निर्णय लगेच इथे द्यायचा आहे. दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती असेल. येस आपण टॉस पूर्ण करतोय. या विभागामध्ये आपण पाहिलं तर श्री दावीर चषकाचे देखील मुख्य आयोजक त्याचप्रमाणे रोहा चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस. तुषारचा कॉल असणार. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. थँक्यू. आपण पुन्हा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. तुषार टॉस आपण जिंकलेला. निर्णय लगेच कळवावा लागेल. टॉस जिंकलेला आहे त्यामुळे निर्णय आपला लगेच आपल्याला इथे सांगावा लागेल. जय भवानी रोड संघ निर्णय कळवायचा तुषार. आता मॅनेजमेंट टीमची स्ट्रिक्ट सूचना आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि तेव्हाच निर्णय तुमचा पोहोचणं हे गरजेचं असेल. नेक्स्ट मॅच उपउपांत्य फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी रोड विरुद्ध आरके
गवळवाडीमध्ये. सामना प्रत्यक्षात सुरूल्या कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या विभागातील आणखीन एक नामांकित समालोचक अर्थातच ऑल इन वन उमेश सामके सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. दुसऱ्या फेरीमधली आता मात्र आपण पाहतो तर ही शेवटची आणि अंतिम मॅच आहे. त्यानंतर आपण पाहतो तर क्वालिफाय मॅच साठी आपण पाहतो जे भवानी रोड खुर्द अर्थात ज्या संघाने टॉस जिंकलाय आणि समोर असेल तो अर्थातच आरके गवळवाडी. टॉस जिंकलाय तुषार, निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. बघा इथे प्रथम बॅटिंग करत असताना अर्थातच वाघेश्वरी या संघाने मग राणाने एक दमदार केली आहे. त्यानंतर आपण नयन आला, त्याने सुद्धा त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके पाहिले. आशिष मोनी सुद्धा चांगली बॅटिंग केली, तब्बल 65 बनवल्यात आणि इथून मात्र 66 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो तर प्रसाद बामोगडे आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रसादची बॅट आता इथून बोलली तर कदाचित या धावा बनवू सुद्धा शकतात. सतेज गोंधळ ट्रॅकवर पहिला चेंडू आपण पाहतो ऑन लॉंग ऑफ रिझनला खेळला, चेंडू सरळ जाते सीमा पार, पहिला चौकार प्रसादच्या बॅट मधून पाहायला मिळते. इथे खऱ्या अर्थाने जर हे टोटल जर पूर्णपणे बनवायचे असेल तर प्रसादला शेवटपर्यंत राहावा लागेल, तर इथून या धावा बनवू शकतात, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. परंतु प्रसादची विकेट ही सुद्धा वाघेश्वर संघासाठी खूप महत्वाची ठरणार आहे, कारण 24 चेंडू 66 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहतो राणाचा एक जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. पुण्याचं सतेज गुंज ट्रॅकवर बघा हाफ टॅकर चेंडू शॉर्टम पूल केलाय, उंच जास्ती आहे, लांबी किती आहे, लांबी सुद्धा तेवढीच आहे. चेंडू सीमा पार, षटकार 6, 2 चेंडू मध्ये 10 धावा आलेले आहेत. बघा सुरुवात आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने वाघेश्वर संघाने सुद्धा सुरुवात अशीच केली होती. इथे आपण पाहिलं तर राणा मोरे स्ट्राईकला होता, पहिला षटकार नंतर चौकार, परंतु इथे उलट झालं, इथे पहिला चौकार नंतर षटकार आलाय, परंतु मॅच कोण जिंकणार. जिथे आपण पाहतो तर पुन्हा इथे आपण थोडंसं रनवे मध्ये अडथळा येते. आता मात्र 22 चेंडू 56 धावांची गरज आहे विजयासाठी. पहिल्या 2 चेंडू मध्ये सुरुवात तर चांगली झाली आहे, तब्बल 10 धावा आल्यात प्रसादच्या बॅट मधून. प्रसाद हा ब्रँड चालणार का हे सुद्धा पाहावं लागेल. फटका फसला, परंतु चेंडू डोमॅस लँच मध्ये पडतो. चेंडू आपण पाहतोय मिड विकेट मध्ये जाते, जोपर्यंत उचलला जाईल फेकला जाईल तो पण त्या दरम्यान इथून 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 निवडे. धावसंख्या सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळत आहेत, ते मात्र इथे 12 अशी धावसंख्या पाहायला मिळते. बघा 66चा पाठलाग करायचा सध्याच्या घडीला. 3 चेंडूचा खेळ झालाय, तिथे आपण पाहतो प्रसाद स्ट्राईकला ज्यांनी 3 चेंडू मध्ये 1 षटकार 1 चौकार 2 दुहेरी करून आपण पाहतो 12 धावा इथे बनवल्यात. फटका जरूर फसला होता, परंतु कुठेतरी पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा झालाय तो प्रसादच्या संघासाठी. पुन्हा एकदा सतेज इथे मात्र खोलात टाकलेला चेंडू आहे, चांगला फटका, चेंडू ऑन रिझनला जाईल. कोणताही धाडस मानस मात्र दाखवले नाही प्रसाद याने, आणि इथे मात्र हा पहिला डॉट चेंडू असेल वाघेश्वर संघाकडून, जिथे 20 चेंडू 54 धावांची गरज आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय तर दुसऱ्या फेरीमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना आहे, जिथे कालच्या दिवसामध्ये संघर्ष किल्ला संघाला बाय मिळाली होती आणि आज तो या मैदानामध्ये आलाय. अंदाज सुद्धा नाहीये त्यांना, परंतु वाघेश्वर संघाला नक्कीच अंदाज आहे, कारण काल आपण पाहतो जवळजवळ 5:35 इथे मॅच खेळले होते. एक सिंगल मिळेल आणि सिंगलची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आम्हाला सांगेल किशोर, ती मात्र इथे 13 धावा 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 53 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहतो या स्पर्धेसाठी गुरुकृपा पेट्रोलियमचे मालक सुमितजी देशमुख साहेब यांच्याकडून बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहतो तर स्मार्ट वॉच आहे. तसेच आपण पाहतो या स्पर्धेसाठी जी मालिकावीर म्हणून एक स्पोर्ट्स सायकल आहे, ती अर्थातच कैलासवासी चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य नाटची स्पर्धा आपल्या समोर आहे. हो इथे मात्र गतीमध्ये फसवलाय, कल्पेश स्ट्राईक लागलाय, शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त झाला. बघा सुरुवात चांगली केली होती अर्थातच प्रसाद यांनी, परंतु शेवट गोड केलाय तो अर्थातच मी म्हणेन सतेज यांनी, कारण पहिल्या चेंडूवर चौकार षटकार नंतर 2 नंतर डॉट सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट, म्हणजे पहिल्या 3 चेंडू मध्ये 12 आल्या तर दुसऱ्या 3 चेंडू मध्ये अवघ्या 1 धाव आली आहे. एक 18 चेंडू 53 धावांची गरज आहे. चला मॅच फास्ट घ्यायची आहे, कारण आज आपल्याला ही स्पर्धा लवकर कव्हर करायची आहे.
नक्कीच आपण पाहतो किशोर आम्हाला कळतं की पहिल्या ओव्हरमध्ये जिथे गोलंदाज ऋतिक आला होता तेव्हा सुद्धा 13 धावा आल्या होत्या. प्रकारार्थाने दुसऱ्या ओव्हरमध्ये विवेक आला तिथे 14 धावा आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये मिराज आला तिथे 13 धावा आल्या होत्या. परंतु जिथे शेवटच्या ओव्हरमध्ये प्रसाद आला ना तिथे तब्बल 21 धावा आल्या होत्या. आणि ह्या 21 धावा सुद्धा शेवटला ह्या महत्त्वाच्या ठरतील, कारण सध्याच्या घडीला पाठला करत असताना 13 बनलेले आहेत. आणि आता ही ओव्हर मात्र घेऊन ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो राज मोरे. आणि नक्कीच ही 6 चेंडू निर्णायक असणार आहेत. इथून पाहायचा प्रसाद जिथे आपण पाहतो ते तब्बल 5 चेंडूमध्ये तो 13 वर गेलतोय आणि कल्पेश मात्र 1 चेंडूमध्ये एकही त्या बॅटमध्ये एकही धावा आलेली नाही आहे. तर मॅच फास्ट घ्यायची विनंती असेल. वागेश्वर रोड संघ 18 चेंडू 53 धावांची गरज आहे. पूर्णपणे आपण दोन्ही संघ प्रयत्न करतात की तिसऱ्या फेरीमध्ये जायचं आहे, परंतु इथे वेलेला खूप महत्व आहे. राणा मोरे जरा फास्ट घ्यायचे मित्रा. 18 चेंडू 53 धावांची गरज आहे. बघा जोपर्यंत प्रसाद बामुगडे मैदानच्या आतमध्ये आहे ना तो फुल टच चेंडू होता. सर्व बॅटिंग केलं फटक्या चेंडू आपण पाहतो तर ऑन रिझनला जाईल. सिंगल इथे मिळेल प्रसादला. सिंगलने पुण्याला धावसंख्येला अक्कर दिला जाईल. तो मात्र इथून 14 आता मात्र 17 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने आता संघर्ष केला संघात सुद्धा माहिती आहे जोपर्यंत प्रसाद आणि कल्पेश मैदानच्या आतमध्ये ना तोही काही होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे आता वाघेश्वर संघाला सुद्धा माहिती आहे जर ही जोडी राहिली ना ही जोडी काही करू शकते, कारण प्रसाद एकदा जर चालला ना तर खऱ्या अर्थाने माळ तो सहजपणे घेऊन जातो. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण किशोर पाहिलं ना तर या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा वाघेश्वर संघाला अंदाज आहे, कारण काल आपण पाहतो 5:35 सामना केले होते. काल संघर्ष केल्याने एकही मॅच खेळली नव्हती. थोडासा त्यांच्याकडे अंदाज सुद्धा नाही आहे. परंतु पाहूया जिथे 17 चेंडू 52 गरज आहे. वाघेश्वर संघ थोडंसं आपण वेळ राहण्यात जरा जास्ती जातोय मित्रा, लक्ष असू द्या. वेळेकडे थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. बघा हा टॅकल चेंडू होता, उंच जास्ती आहे, लांबीला कमी आहे, फटका फसलाय परंतु झेल सुद्धा सुटलाय. धरतीला दाबून चांगला प्रयत्न होता राजचा, परंतु इथे सिंगल मिळेल पुन्हा एकदा कल्पेशला. धावसंख्या 1 वाढेल. सध्याच्या घडीला धावा मात्र पाहायला मिळते ते इथून 15 धावा. 16 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावांची गरज आहे. 16 चेंडू 51 धावांची गरज. इथे प्रथम बॅटिंग करत असताना 65 धावा जोडल्या गेल्या तर वाघेश्वर रोड या संघाने पाठलाग करत असताना आपण पाहतो तर सलमी जोडी मैदानात आहे, जिथे प्रसादच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आलाय. कल्पेशने मात्र आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. सिंगलवर तो केलतोय, नॉन स्ट्राईकला. आणि राज मोरे आतापर्यंत सिंगलने का होईना धावसंख्येला मात्र थोडंसं का होईना त्याने रोख लावलाय. महाग धावा करण्याचा प्रयत्न असेल तो राज मोरे याचा. पुणे दा प्रसाद ओ इथं मात्र फुल टच होता, फुल टोल केलाय, फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा मिळतील इथून 6 षटकार. धावसंख्या 6 निवाडेन. धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला मिळते पुन्हा एकदा धावसंख्येला अकरा. धावसंख्या 21 धावा. 15 चेंडू 45 धावांची गरज आहे. मग कुठेतरी आपण पाहतो कमी गतीने टाकायचा चेंडू होता, परंतु आपण लो फुल टॉस झाला आणि खऱ्या अर्थाने आपण प्रसादसाठी एक चांगला फटक्या सुद्धा राहिलाय आणि चेंडूला पाठवला तो ऑन रिझनला 6 धाव्यांसाठी. 15 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. पुणे राजवर हल्ला. तिसऱ्या चेंडूवर राजच्या आगील षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू लोप इथे मात्र फटका फसलाय आणि फलंदाज बाद होतो मात्र प्रसाद बामोगडे, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार 2 सिंगल 1 दुहेरी आली. तिथे फलंदाज मात्र बाद झालाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा यू टर्न घेतोय तो वाघेश्वर रोड संघ, कारण येणारे चेंडू शिल्लक आहे 14 आणि इथून 45 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला धावसंख्या 21 आहे. प्रसाद बाद झाला. बघा प्रसादने मी म्हणेन चांगलं काम केलंय अर्थातच, कारण आपण पाहतोय तर तेजेश येतोय इथून मात्र आता तेजेश्वर आणि अर्थातच कल्पेश्वर एक मोठी जबाबदारी आहे, कारण इथून 14 चेंडू शिल्लक आहेत. 85ची गरज आहे. मॅच अजून सुद्धा ऑन आहे, परंतु ज्या कामासाठी राजला आणलं होतं ना खऱ्या अर्थाने राजने काम केलेले आहे, कारण 4 चेंडू मध्ये अवघ्या आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात, परंतु जमियाची बाजू अशी आहे की प्रसादला त्याने बाद केलंय आणि एक गोल्डन विकेट आहे वाघेश्वर रोड या संघाची. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच गेले संघ जय भवानी रोड आरके गोलवाडी, सोनल सिद्ध धाटाव, सोमजाई शनवई आणि लोटनेश्वर खारी आणि यातून येणारा संघ आहे. एक सिंग इथे मात्र धावसंख्येचा विचार केला सध्याच्याकडे धावा सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते ते मात्र इथे 21 धावा. हा सुद्धा इथे आपण पाहतो डॉट चेंडू आहे, म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहे 13. 45ची गरज आहे. बघा सुरुवात सिंगलने केली आणि आता शेवट कशी करते तो राज, ज्याने आतापर्यंत पाहिलं तर अवघ्या 8 धावा खर्च केल्यात.
हाफ टॅकर चेंडू पुन्हा आडवे बॅट केले चेंडू आपण पाहते काउंट रिझनला जातोय सिंगल मिळेल इथून आणि डबलचा मानस केलंय परंतु इथून हो इथे मध्ये थोडंसं लेझी केलंय नयनकडून जर कदाचित चेंडू पकडला असता फास्ट चेंडू आला असता तर कदाचित इथे विकेट सुद्धा मिळाली असते धावसंख्या 2 ने वाढेल आणि इथे मात्र जर आपण विचार केला तर आम्हाला धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते ती इथून 23 धावा 12 चेंडू 43 धावांची गरज आहे विजयासाठी या ओव्हरचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये सिंगल दुसऱ्या ओव्हरमध्ये सिंगल तिसऱ्यावर षटकार चौथ्यावर विकेट डॉट त्यानंतर 2 आल्या धावसंख्या मात्र या ओव्हरचा आपण विचार केला तब्बल इथे जुळल्या गेल्या 10 म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 43 ची गरज आहे जय भवानी रोड संघ तुषार आपला निर्णय गोलंदाजी स्वीकारली धन्यवाद बॅटिंग करायची आहे ती आर के गौडी या संघाला दोन्ही संघ आपण तयार राहायचंय त्यानंतर सोनाशिद दाटाव आणि सोमजाई शेनवाई ही दुसरी मॅच असणार आहे दोन्ही संघांनी तयार राहायचंय पण गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहते तर राणा मोरे आलाय सिंगल मात्र इथे मिळेल कल्पेशला सिंगल डबलनी काम सध्याच्या घडीला बनणार नाहीये कारण 12 मध्ये 43 बनवायचे होते सिंगल आली आहे म्हणजे आता 11 चेंडू आणि इथून 42 ची गरज आहे ती विजयासाठी संघर्ष केला या संघाला इथून चौका षटकार आली नाही तरी मॅच तुमच्यापासून खूप दूर निघून जाईल आपण पाहते रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य नाईट स्पर्धा आपल्या समोर आहे आज या बघा हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न चालला राणाचा कारण राणा तुम्हाला इथून फक्त आपण पाहतो तर गतीमध्ये परिवर्तन करणार आहे तुम्हाला इथून ताकद लावावी लागेल चेंडू जर बाहेर पाठवायचा असेल तर त्या दरम्यान एक सिंगल गेले धावसंख्या पुढे सरकेली मात्र इथून 25 धावा 10 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे मॅच थोडीशी शांती ठेवली आहे ते राणा याने एखादा मोठा फटका आला ते मॅच पुन्हा एकदा धावून येईल फटका माझ्या पर्यंत बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे 9 चेंडू 41 धावांची गरज आहे जिथे आपण पाहते प्रसाद बाद झाला ना तिथे धावा सुद्धा महाग झाल्यात संघर्ष केला संघासाठी धावा होत नाहीयेत 3 चेंडू राणाने फेकलेत 2 धावा राणाने खर्च केल्यात पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता बॅट चेंडूचा संपर्क झाला चेंडू आपण पाहतो पॉइंट मध्ये चांगला झेल पकडलाय आणि त्याचप्रमाणे कल्पेश सुद्धा बाद होते धक्का दुसरा 8 चेंडू 41 धावांची गरज आहे आईला प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहते तर आता तिसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत आणि तिसऱ्या फेरीमधली पहिली मॅच अर्थातच क्वालिफाय मॅच आहे जो संघ जिंकेल तो अर्थातच या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र संघ ठरणार आहे त्यासाठी 2 हात करण्यासाठी एक साइडला आपण पाहतो आरके गोलवाडी संघ अर्थातच अभि मेहतर याचा संघ आहे तर दुसऱ्या साइडला निशी कर्णेकर जय भवानी रोड संघ आपल्याला पाहायला मिळेल टॉस जिंकलाय तो रोड संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक धमाका पाहायला मिळेल तो अर्थातच सोमजाई शेनवी आणि सोनाशिद दाटाव पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघा बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये त्या दरम्यान राणाला सुद्धा माहिती आहे इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन करायचं आहे वेगात चेंडू टाकायचा नाहीये जे काय करायचं ते बॅट्समनला करू दे जर तुमच्याकडे नक्कीच तुमच्या मनगडे ताकद असेल तर नक्की चेंडू सीमाभार पाठवा असंच राणा मत असेल या ओव्हरचा आपण विचार केला तर आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा पोहोचवलंय परंतु पाहायचं त्या दरम्यान शतक क्रमांक तिसरा मात्र इथे समाप्त होते जिथे अवघ्या राणाने एक गडी बाद करत असताना अवघ्या 3 धावा दिल्यात म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि इथून जर विचार केला तर 40 धावांची गरज आहे मॅच पूर्णपणे इथून समाप्त झाली असं म्हणूया परंतु पाहूया इथे आता जे बॅट्समन आहेत ते खऱ्या अर्थाने विवेक आणि तेज इथून मात्र त्यांची रणनीती काय असेल गोलंदाज येतो तो मात्र नयन जोशी आला इथे नयनच्या अगेन्स्ट मोठे फटके मारणं सध्याच्या घडीला सोपं नाही आहे त्यामध्ये पहिला चेंडू डॉट गेला म्हणजे 5 चेंडू 40 ची गरज आहे प्रेक्षकांचा मात्र इथे कुठेतरी पैसा वसूल झाला नाही आहे बघा मागच्या मॅच आपण जर पाहिलं ना जिथे खारफटी रोहा आणि लोटनेश्वर काली संघ बघा प्रत्येक प्रेक्षकांना मॅच ती पाहत होता परंतु सध्याच्या घडीला आता प्रेक्षक सुद्धा या मॅच मधून आपली नजर त्यांनी काढलेली आहे कारण त्यांना माहिती आहे इथून 5 मध्ये 40 होणं सध्याच्या घडीला शक्य नाही आहे कारण मॅच आपण पाहतो वाघेश्वर संघाच्या बाजूने पारडं झुकलं गेलं जिथे प्रसाद बाद झाला ना तिथे धावा सुद्धा थांबल्यात आता मात्र 4 चेंडू 40 ची गरज आहे परंतु या मॅच मध्ये मजा नाही परंतु नेक्स्ट मॅच एक हाय व्होल्टेज मॅच जय भवानी रोड विरुद्ध आर के गोलवाडी या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर अर्थातच मनीष देशमुख आणि सिद्धू मोरे इथे मात्र पाहायचं तर फुल टच फुल टोल केलाय
वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार, परंतु या 4 धाब्याने इथे सध्याच्या कडेला परवडणार नाहीये संघर्ष किल्ला संघाला, कारण वेळ निघून गेलेली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, मात्र इथून 3 चेंडू आणि 36 ची गरज आहे. 3 चेंडू 36 ची गरज आहे. आपल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण पद्धतीने रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस स्पर्धा आहे. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आहे. या स्पर्धेसाठी आपण पद्धत नौकार इथून आलेले भास्कर सातमकर आणि बोरली मांडला इथून आलेले नितेश नरहरी, त्याचप्रमाणे पूर्ण आपण पाहतो तर ड्रीम क्रिकेट अर्थातच कौस्तुभ पाटील असतील, साई पाटील असतील, सौरभ भिसे असतील, विवेक सिंग असेल, मनीष भगत आणि सिद्धीज कल्याणकर, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर डीजीच्या भूमिकेमध्ये ओमकार कदम, देवेश लोखंडे, साजिद खान, संतोष यादव यांना आपण पाहते. तसेच मातृछाया डेकोरेशन कोलान, अक्षय दीपक भिंगारे यांच्या माध्यमातून आपण पाहते गेले 7 दिवस इथे आपल्याला लाईट अँड डीजे त्या दरम्यान चांगला फटका, परंतु इथे 55.6 धावा येतील. परंतु मॅच खऱ्या अर्थाने आपण मध्ये पूर्णपणे संपलेली आहे, कारण आपण जर पाहते विचार केला तर सध्याची गरज 1 चेंडू शिल्लक आहे आणि तब्बल 2 धावा पाहिजेत, त्या 29 धावा. बघा मॅच संपलेली आहे आणि या मॅचचा मार्ग मॅच आपण नक्कीच लगेचच देणार आहोत. आणि त्या दरम्यान पुण्यात मोठ्या फटका माझा प्रयत्न आहे मॅच मध्ये, परंतु ही मॅच जिंकली आहे ती वागेश्वरी या संघाने, त्यांना सुद्धा या विजय संघाचे अभिनंदन. तसेच हलर संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आता मात्र चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं. जय भवानी रोड संघ आलेल्या प्रेक्षकांच्या मातीसाठी ही नॉकआउट मॅच आहे, अर्थातच क्वालिफाय मॅच आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र संघ ठरणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅच साठी टॉस साठी तयार राहायचं सोनाशिद दाटाव आणि सोमजाई शेनवई. आणि तिसरी मॅच होईल लोटनेश्वर कारी आणि वागेश्वर रोड. आणि या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट ठरतो अर्थातच राणा मोरे ज्याने आपण पाहतो 14 चेंडू मध्ये 4 चौकार 2 षटकाच्या साहाय्याने 36 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या धावा खर्च केला त्या मात्र 3 आणि 1 गडी बाद केला. तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राणा मोरे. चला राणा मोरे आपण या फास्ट आणि नक्की जशी मॅच येते तशी पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये बदल करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत अर्थातच प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. नेक्स्ट मॅच साठी सोनाशिद दाटाव आणि सोमजाई शेनवई संघ आपण टॉस साठी तयार राहायचंय. आणि तिसरी मॅच असेल लोटनेश्वर कारी